व्याजाची तरतूद केलेली आहे, गेल्या वर्षी केली आणि यंदा केलेली आहे. 12 महिने लोटलं तरी व्याज मिळालं नाही. आज तुम्ही व्याज कधी द्यायला हे सांगा. तुमचा प्रश्न बरोबर आहे. आपल्याला एक तुम्ही आता मला उत्तर होईपर्यंत तुमचा प्रश्न पूर्ण आहे. आपल्या संस्थेचं साधारण मी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या जशी सहकारी कारखान्याची अडचण आहे तशी आपली अडचण झाल्यामुळे, आणि हे मान्य आहे की आपली अकाउंट एनपीएत गेल्यामुळे, आणि दुसरंही मला मान्य आहे की आपला कारखाना जप्त करण्याचा MHC बँकेला आणि पुणे जिल्हा बँकेला अधिकार असल्यामुळे पुणे जिल्हा बँकेने आपला कारखाना जप्त करून त्याचं टेंडर काढून तो कारखाना चालवायला दिलेला असल्यामुळे जोपर्यंत या कर्जाची परतफेड, म्हणजे जे की पुणे जिल्हा बँकेचं पूर्ण कर्ज निराणी शुगरने फेडलं आणि MHC बँकेचं टप्प्याटप्प्याने ते फेडलं जाते, त्याची कर्जाची परतफेड झाल्यानंतरच आपल्याला पुढचे निर्णय घेता येतील. काय एकदम माझ्या टाळलं तर 2% द्या, दिवाळी आणि माझ्या देऊ आपण. आपल्याला कारखान्याची जी कारवाई बँकेने केलेली आहे ती संपली की आपण देऊया. आणि दादा बोला, तुम्ही बोला. मीटिंग मध्ये साखरेचा प्रस्ताव मानतो, तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं नाही. तरी साखर चालू केली तर आपलं 2 लाख गडी जास्त होईल. गेल्या वर्षी 80% लोकांनी ऊस घातला, त्यांना द्या, आणि पुढच्या वर्षी 100% लोक ऊस घालतील तर आपलं 2 लाख गडी जर जादा झालं तर काय होईल, त्याची कसं निघून जाईल. आणि 20 किलोची द्या, 25 रुपये दर असा ठेवा. आणि दिवाळीला सूचना बरोबर आहे, त्याचा आपण विचार करू आणि योग्य तो निर्णय. ह्या विचार तर काय तुम्ही बोला बोला बोला. शांत राहा, ऐकू द्या दादा. आता हा विषय सगळ्याच्या व्यतिरिक्त आहे, पण तरी मी तुम्हाला, तुम्ही आमदार आहात त्या दृष्टिकोनातून मी सांगतो. आज कांदा 10 रुपये किलो विकतोय, आडते शेतकऱ्याला करून मागे मागवतात, तर आपण केंद्रात प्रस्ताव निर्यातीचा प्रस्ताव मांडा आणि आमदार म्हणून बांधलं पाहिजे असं मी म्हणतो. आजच मी तुमच्या सभेसमोर सांगतो की आजच मी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे, आज मुख्यमंत्री आता दिल्लीमध्येच आहेत, जो काही पुराचा तडाखा बसलाय त्या संदर्भातली केंद्राची शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती घेऊन, म्हणजे राज्य सरकार जसं मदत करते तसं केंद्राने सुद्धा मदत करावी अशी विनंती करण्यासाठी कालच माननीय मुख्यमंत्री हे पंतप्रधान महोदयांना भेटलेले आहेत. आणि ते दिल्लीतच असल्यामुळे आता ते नागपूरला जरी पोहोचले असले तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण या कांद्याच्या दरासंदर्भात आमची चर्चा झालेली आहे, परंतु लेखी पत्र देऊन केंद्राकडे आपल्या जे काही निर्याती संदर्भातला योग्य निर्णय घेऊन निर्यात अनुदान देऊन, शेतकऱ्याला अनुदान देऊन शेतकऱ्याला मदत करावी अशा प्रकारची आमदार म्हणून तुमची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे आपण करू. म्हणजे गेल्या वर्षी काय आलं, कांदा संपला, निर्यात खुली केली, म्हणजे सांगतो दादा, म्हणजे कसं मी दुश्मन नाही, मी सभासदाच्या हिताचं बोलत असतो. काय म्हणूनच तुम्हाला परवानगी देतो, तुम्ही बोला. रुपये भरण्यासाठी नाही करीत, तर लवकरात लवकर दक्षता घ्या आणि दिवाळी गोड करा. नाही 20 किलो द्या, काय 50 किलो द्या, पण 25 रुपये दर घ्या. आणि ह्या दिवाळीला साखर मिळलीच पाहिजे. हा 10 आपल्या जिल्ह्यातले कधी कारखाना असा नाही की दिवाळी गोड होत नाही, पण आपली दिवाळी गोड होत नाही दादा. ह्या वर्षी 200 रुपयामुळे दिवाळी जरा बरी आहे. 200 रुपयापर्यंत होईल त्याचा वाद नाही, पण सांगतो इथून मागचं करतो. तुम्हाला तुमचं बोलणं होईल पण मी कोणालाही परवानगी देणार नाही, तुम्ही बोला. तर आता दादा एक मी दादा, माझं वय 75 संपलं, 76 चालू आहे, मला व्याज टाकायला मिळेल का एवढं सांगा. मिळेल आपण. धन्यवाद. माझ्या अध्यक्षांना महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व शेतकरी व सभासद बद्दलच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि अभिनंदनाचा खरा या ठिकाणी मानतो. सूचनेला माझं अनुमोदन आहे. या ठिकाणी अध्यक्ष साहेब, माझं असं म्हणणं आहे की आपण आज अखेर कारखान्याच्या कामगारांचे किती देणी आहे
आपण ते देण्यासाठी काय करणार आहात, काय काय उपाययोजना केली आहे हे आपण याचा खुलासा करावा. आणि दुसरा प्रश्न मी बघतो की आपण आता कारखाना आपल्या सभासदांच्या आपण सांगितलं त्या पद्धतीने आता कारखान्याचे सभासद पुढे आपण निवडणुकीला सामोरं जाणार आहोत का, निवडणूक लावण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात का, त्यासाठी काय आपण. पहिला प्रश्न जो आहे त्या कामगारांच्या देण्यासंदर्भामध्ये युनियनच्या बरोबर बसून मी पहिला टप्पा जो ठरला होता कारखाना सुरू करण्यापूर्वी जे जे ठरलं त्याप्रमाणे आपण जे कारखाना कामगार सेवेत आहेत त्यांची सगळी देणी युनियन ही जी कामगारांची प्रतिनिधी असते त्यांची आणि आपली चर्चा झाल्याप्रमाणे त्यांची सगळी देणी देऊन ठरल्याप्रमाणे सगळी कारवाई केलेली आहे. त्यानंतर मागच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी जी काही कामगारांची 5 कोटीची देणी देण्यासंदर्भामध्ये युनियन आणि कारखाना संचालक मंडळ यांनी जे काही कालावधी ठरला होता त्याला आमच्या ठरल्याप्रमाणे युनियनची मान्यता होती आणि आमची त्याला तयारी होती. परंतु काही विधानसभा निवडणूक होती, मला अडचणीत आणायची शक्यता असावी, त्यामुळे खरं तर युनियनचीच अधिकृत मागणी असणं अपेक्षित आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे आणि त्यांना मी जे काही आश्वस्त संचालक मंडळाने केलं होतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही द्यायची तयारी केलेली असताना निवडणुकीच्या कालावधीमध्ये काही आपल्या अतिउत्साही कामगारांनी ही चर्चा सुरू असताना ती मान्य असताना विनाकारण माझं तो दावा आहे की विनाकारण होतं, कारण की मी पण तिथं जाऊन आलो, ठरल्याप्रमाणे आम्ही वेळेत पैसे देऊ हेही सांगितलं. परंतु काही मंडळी उपोषणाला बसली, काही मंडळी कोर्टात गेली आणि त्यामुळे आमची आणि युनियनची चर्चा होऊन सुद्धा त्या ठिकाणी आमचा नाईलाज झाला आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यामुळे जो प्रश्न लांबला. त्या ठिकाणी जे काही 5-5.5 कोटी सभासदांना गेले असतील आणि पुढची देण्याचा जो काही मार्ग होता तो आपण खुला झाला असता. त्यामुळे ह्या चुकीच्या काही लोकांच्या भूमिकेमुळे कामगारांचं नुकसान झालंय. तुला आपण सर्वमान्य सभासद म्हणून माझी एक विनंती राहील, तुम्हाला कामगारांची जशी काळजी आहे तशी वारंवार आम्ही काळजी घेत आलेलो आहोत आणि तशी आपण जर ह्या सगळ्या लोकांना ह्या काळजीपोटी जर सल्ला दिला की अशा आक्रस्ताळेपणाचा निर्णय घेऊन कामगारांचं नुकसान करू नका, तर आपण जरा आपण प्रश्न विचारला म्हणून सूचना आहे, हे मंडळी उपोषणाला का बसले, मग जे पैसे मिळणार होते ते न मिळाल्यामुळे झालेलं नुकसान कुणाचं झालं, त्याची जबाबदारी कुणाची, या संदर्भामध्ये आपण जरा पुढाकार घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तर नक्की ती प्रक्रिया काय झाली हे मला समजेल. परंतु युनियनशी मी वारंवार बोललो आणि त्यांनाही कदाचित मान्य असेल की मी दिलेल्या शब्दाप्रमाणे जे जे ठरवलं ते आम्ही आतापर्यंत करत आलो, जे शक्य नाही ते नाही म्हणून सांगितलेलं. त्यामुळे या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे कामगारांचं नुकसान झालंय खरं आहे, परंतु सगळ्या सभासदांच्या समोर मी सांगतो की आम्ही त्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक आहोत. या वर्षभरामध्ये बरेचसे निर्णय होतील, बऱ्याच कारवाईवर आम्ही काम करतोय आणि देणी कशी कमी करता येईल याच्यावर आम्ही कालबद्ध कार्यक्रम घेतला आहे. वसुलीचा काही कार्यक्रम आहे त्यालाही ज्यांची उत्पन्न वसुली असेल त्यांनी सहकार्य करावं, जेणेकरून जे काही अपूर्तता राहिल्या असतील त्या करण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. परंतु मी अगदी कामगारांच्या साक्षीनं सांगेल की कुठलाही निर्णय हा एका दिवसात होत नाही. शेवटी हे मान्य करावं लागेल की ज्यावेळी मी कारखान्याचा अध्यक्ष झालो त्यावेळी आपल्याकडे जवळपास 1700 कामगार होते आणि शेजारी आपल्यापेक्षा जो मोठा कारखाना आहे त्या कारखान्यात सुद्धा 400 कामगारावर 500 कामगारावर चालायची वस्तुस्थिती आहे. मला मान्य आहे की त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आलंय आणि आधुनिक जर ऐकून घ्या माझा प्रश्न विचारतो उत्तर तर देऊ द्या, उत्तर देऊ ना मी उत्तर. लोक आता माझं उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांतता ठेवावी आणि हा माझं उत्तर होईपर्यंत कृपा करून मला कोणीही अडथळे आणू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तर आपली ही वस्तुस्थिती होती की जवळपास 1700 कामगार घेऊन आपण कामकाज करत होतो आणि शेजारचे कारखाने ज्याचं थोडं आधुनिक टेक्नॉलॉजी होती
तर त्याचं जवळपास 400-500 कामगार म्हणजे जवळपास 1000 कामगारांचा पगार. तर कामगारांचा दोष नाही, मी कोणाला दोषही देत नाही, परंतु जुनी टेक्नॉलॉजी आणि नवीन टेक्नॉलॉजीमध्ये फरक येतो आणि या टेक्नॉलॉजीच्या फरकामुळे जादाचे कामगारांचा पगाराचा बोजा आपल्यावर होता, परंतु तो आपण कधीही नाकारला नाही. 400 कामगार रोलवर घ्यायचा विषय असेल, आपण सकारात्मक राहिलो. परमनंट कामगारांना आपण न्याय देत आलो. कुणी राजकीय व्यासपीठावर पुढे गेलं, मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की तुम्ही जी जबाबदारी दिली ती पार पाडताना या कारखाना कार्यस्थळावर कधीही कोणत्याही कामगारानं कधी कुणाला मतदान केलं आणि नाही केलं म्हणून कधीही कुणाचीही अडचण आम्ही केली नाही, हे जबाबदारी मी सांगेन. आणि त्यामुळे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवावे. ही जी काही तुमची अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यासाठी मी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या कालावधीमध्ये एकही कामगार आपण कमी केला नाही, कुणालाही नोकरीपासून वंचित ठेवलं नाही. प्रत्येकाला जे कोर्टानं आदेश दिले त्याची अंमलबजावणी केली. कोर्टात निर्णय होत नव्हते, हो बाहेर करा, बाहेर घे त्यांना. आरडाओरडा करायसाठी नाही आलेला, तुम्हाला सस्पेंड केलं. तुम्ही त्या मीटिंगला तुम्हाला काय सस्पेंड केलं होतं ते मी मांडेल. तिथं संस्था चालवताना तिथं काय काय घडलंय आणि कोण काय काम करतं याच्या माझ्याकडे नोंदी आहे. आरडाओरडा केला म्हणून आपली चूक ही जनरल समितीसोबत दुरुस्त होत नसते. त्यामुळे मी शांततेनं बोलतोय, आपणही शांततेनं बोलावं अशी सूचना आहे. आणि शांतता पाळायची नसेल तर तसं सांगा, आपण त्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेऊ. परंतु तुम्ही जनरल मीटिंग समोर सांगितलंय, तुम्हाला निलंबित केलंय. पुढच्या जनरल मीटिंगला तुम्हाला का निलंबित केले याची माहिती मी कारणासह कागदपत्रासह मांडेल. आता तुमचा विषय झालेला असल्यामुळे त्या विषयावर परत आपण बोलू नये आणि माझं पूर्ण करण्याची मला पूर्ण संधी द्यावी. तर या सगळ्या कालावधीमध्ये पुढेही कामगारांना आपण कधीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली. कुणी तक्रारी केल्या तेही कधी डोक्यात घेतलं नाही. ज्यावेळी कोर्टात निर्णय होत नव्हते त्यावेळी ते कोर्टातले निर्णय योग्य दिशेनं जात नाहीत, लांबतात हे पाहिल्याच्या विरोधी दिले तरी सुद्धा कामगारांना न्याय देणं ही आपली जबाबदारी आहे. कामगार हा स्थानिक आहे, आपला सभासदच आहे. त्याचा विचार करून आपण त्या ठिकाणी कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून या परिसरातील मी खरं तर वेगळ्या जसं इथं कामगारांची तुम्ही बाजू घेताय तर आपल्याला सन्मान्य सभासद बंधूंना मी सांगतो की बऱ्याचशा युनियनचं कामकाजासाठी मी सल्लागार म्हणून काम करतोय. आपल्या परिसरामध्ये खूप उद्योग आहेत, अजून येणार आहेत. तर त्यांच्या युनियनच्या बरोबर राहून इथल्या परिसरातील जसं इतर उद्योगातल्या लोकांना मी मदत करतोय. मी परवा आता माझं अभिनंदन केलं सार्वजनिक उपक्रम समितीचा प्रमुख झालो म्हणून, परंतु त्या समितीच्या माध्यमातून कुरकुम MIDCतल्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा मी बैठक घेतली आणि सातत्यानं मी कित्येक कंपन्यांचा उल्लेख करेन की त्या ठिकाणी कामगारांना आपण न्याय देत असताना या परिसरातील सुद्धा आपण कामगारांना न्याय देण्याचा हा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे. आणि पुढे सुद्धा सगळ्यांनी जर चर्चेने केलं म्हणजे चर्चा झाली तर मार्ग निघतात आणि ज्याला मार्ग काढायचा असतो तो चर्चा करतो असं मानणारा मी आहे. आणि अशा चर्चेने आपण पुढे जाऊ आणि मार्ग काढू. युनियन बरोबर मी चर्चा करतोय, त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करतोय. आणि खरं तर तुम्ही सभासद म्हणून ती गोष्ट मांडताय खरं आहे, पण कायदेशीर दृष्ट्या ही कामगारांना एक संघटना असावी अशी एक बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याप्रमाणे शासनानं संघटना करायला परवानगी दिली. आपली इथं सुद्धा संघटना आहे आणि संघटना ही योग्य काम करते का नाही हे पाहण्यासाठी कामगार विभाग आहे आणि त्याच्यामध्ये जर वाद झाला तर न्यायालय आहे. त्यामुळे न्यायालयाचं एक स्वतंत्र दालन सुद्धा कामगारांना आणि संघटनेला उपलब्ध आहे. आणि कामगार संघटनांनी अशा पद्धतीनं जर योग्य मार्गाने गेले, चर्चेने गेले, न्यायालयात गेले तर कामगारांचे प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे आपल्या सन्मान्य सभासदांनी जी सूचना केली ती योग्य जरी असली तरी सुद्धा त्याचं एक योग्य व्यासपीठ आपल्याकडे आहे. म्हणजे सभासदांनी कामगारांच्या विषयावर चर्चा करावी अपेक्षितच नाहीये, परंतु तो जनरल मिटिंगचा भाग नक्की आहे. तेव्हा तुमचं मागणी केली म्हणून मी इतकं लांबलचक उत्तर देतोय. परंतु मूळ विषय जो आहे तुला प्रश्न विचारताना मी थांबवलं का, मला उत्तर देताना थांबवलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मग कामगार संघटनेशी वारंवार चर्चा करून
इथं कामगार संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा सभासद म्हणून उपस्थित असतील.